पोलादपुर तहसील के सवाब गांव में पूर्व सैनिक प्रकाश तुकाराम वाणसुनकर की खेती योग्य 2 एकड़ जमीन में वर्ष 2021 में शासन ने नदी से निकाली गई गाद रेत 3 महीने के लिए अस्थायी रूप से डंप की थी। लेकिन अब 3 साल बीत जाने के बावजूद न तो प्रशासन ने वहां रेत हटाई है और न ही उन्हें कोई मुआवजा दिया। वालनूसर ने कई बार मौखिक और लिखित शिकायतों की, लेकिन प्रशासन ने इस और पूरी तरह से नजरअंदाज किया। इस रेत के ढेर के कारण उनकी खेती पूरी तरह से बर्बाद हो गई है और उन्हें आर्थिक तथा मानसिक परेशानियों का सामना करना पड़ रहा। इस अन्याय के खिलाफ अब वालनूसर ने चेतावनी दी है कि अगर मानसून से पहले उनकी जमीन से रेत नहीं हटाई गई तो वे अनशन पर बैठेंगे। उनका कहना है कि मैं और मेरा बेटा आर्मी में सेवा दे चुके हैं। अगर हम यह समय आ गया है और हमें न्याय नहीं मिल रहा तो एक आम आदमी का क्या होगा। यह सिर्फ एक व्यक्ति का मामला नहीं बल्कि पूरी व्यवस्था पर सवाल उठाने वाला गंभीर मुद्दा है। अगर मेरी जमीन से मानसून से पहले रेत नहीं हटाई गई तो मेंशन करूंगा। ऐसी कड़ी चेतावनी प्रकाश वालनूसकर ने दी है। प्रकाश तुकाराम वाळनुसकर हे माझं नाव आहे। माझं गाव सवाद आहे आणि मी इथला मूल रहिवासी आहे। मी एक सर्व्हिसमॅन आर्मी मध्ये आहे, त्याच्यानंतर मी आता रिटायरमेंट आहे। आणि आमच्या गावात सावित्री नदीचा जो गालचा चालला होता प्रोजेक्ट काढायचा गाल नदीतला, तर ते गाल काढण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी मला बोलवलं की जागा नाही त्यांच्याकडे, त्याच्यासाठी मला बोलवलं की वाळनुसकर तुमची जागा आहे ती आम्हाला थोडा द्या 3 महिन्यासाठी। तर मी नाही म्हटलं नाही, कारण मी पण एक सर्व्हिसमॅन आहे। म्हटलं नाही म्हणलं शासनाचं काम आहे, म्हटलं चल आपण खाली करणार ना। तर मला म्हटलं मॅडम, म्हटलं तलाठी मॅडम म्हटलं मी खाली करणार आहे, आता 3 महिने फक्त आहे की मला तुम्हाला खाली करून देतो, मे मध्ये जून मध्ये तुम्हाला भात शेती लावायला मोकळं करून देतो तुम्हाला। तर ते आतापर्यंत ते काय माझी काय सुनवाई काय होत नाही, काय नाही। पोलादपूरला गेलो, मी प्रांत ऑफिसला गेलो, तहसीलदार ऑफिसला गेलो पोलादपूरला, तरी माझी काही सुनवाई होत नाही। तर आता याच्यासाठी काय करणार, आता मला कोण गमत नाही। माझं हे सगळं असं पडलेलं आहे बघा, काय माझं प्रत्येक वर्षाचं नुकसान आहे भात शेतीचं। हे बघा, हे इथून संपूर्ण हा माझा एरिया कमी 2.5 ते 2.25 एकरचा हा प्लॉट आहे। त्याच्यामध्ये हा आता एवढा गाळ टाकलेला आहे। आता पावसाचे दिवस आलेत आणि आता जर हा यांनी काढला नाही तर याला जबाबदार कोण। मी पोलादपूरला तहसीलदार ऑफिसमध्ये विनवणी करून 3 वर्षामध्ये दमलोय। लास्ट मला त्यांनी प्रांत ऑफिस महाडला पाठवलं, तिथं कोण ते भोसले साहेब म्हणून आहे, त्यांनी म्हणले तुम्ही चुकीच्या जागेवरती इथं आलात। मग आता ह्याला जबाबदार कोण, याला कोण मालक आहे की नाही, नसल होत का काय। आता पाऊस आलेला आहे, जर मला आता मोकळा करून नाही दिला तर मला काही ना काहीतरी करून आता मला उपोषणाला बसावं लागेल। एक आर्मीचा माणूस आहे मी, देशासाठी मी 20 वर्ष काढून आलो, मला एकदम स्वतःलाच वाईट वाटलेलं आहे। याचा मालक कोण, याचा काय आहे, मला काय कळाच मार्ग नाही आणि काय नाही। मला एकदम हे झालं, एकदम कसं तरी झालेलं आहे। त्याच्यासाठी आपण काय ते मला बघा,